आप देख रहे हैं ये जनता की आवाज़ लाइव न्यूज़ चैनल। इसी तरीके से आप चैनल को देखते रहिए। लाइक सब्सक्राइब शेयर कमेंट कीजिए ताकि आपको चटपटी न्यूज़ देखने को मिले। स्टार भुयारी गटार कामाच्या निकृष्ट दर्जाच्या आरोपांवरून 11 दिवसांचे आमरण उपोषण, प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह। उदगीर शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाच्या दर्जाबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी मागील 11 दिवसांपासून आमरण उपोषण करणारे सुनील शिवराज कांबळे यांनी आज ऑगस्ट 15 रोजी आत्मदहनाचा इशारा दिल्याने उदगीर शहरात खळबळ उडाली। कांबळे यांनी नगरपरिषदेसमोर आत्मदहन करत असल्याचे समोर आल्यामुळे त्याची माहिती समोर आली। त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उदगीर शहर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत कांबळे यांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात नेले। सुनील कांबळे हे 4 ऑगस्टपासून उदगीर नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। भुयारी गटार योजनेच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करत या संपूर्ण कामाची तांत्रिक तपासणी, चौकशी, पंचनामा करून दोषींवर कारवाई करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। दरम्यान 11 दिवस उलटूनही आपल्या मागण्यांवर नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जातून केला आहे। भुयारी गटार कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे। मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून त्यासाठी संबंधित यंत्रणेकडून स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे। या आंदोलनाला आता वेगळेच वळण मिळाले आहे। उपोषणकर्त्यांनी ऑगस्ट 15 रोजी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतल्याने प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचीही धावपळ उडाली। कांबळे यांनी आपल्या अर्जात प्रशासनातील अधिकारी, अभियंते, कंत्राटदार आणि सल्लागारांवर मानसिक त्रास देत असल्याचे आरोप केले आहेत। संबंधितांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। तसेच आपल्या जीवाला काही धोका झाल्यास त्यासाठी संबंधित अधिकारी व इतर व्यक्ती जबाबदार राहतील असा गंभीर उल्लेखही अर्जात करण्यात आला आहे। विशेष म्हणजे भुयारी गटार योजनेच्या कामाच्या गुणवत्तेवर उपस्थित करण्यात आलेले प्रश्न आता आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे अधिक गंभीर बनले आहेत। कोट्यवधी रुपयांच्या योजनेतील कामाचा दर्जा, वापरण्यात आलेले साहित्य, पाईपलाईनची गुणवत्ता, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि कामाची तांत्रिक तपासणी झाली आहे का यासह अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। मात्र या आरोपांवर नगरपरिषद प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे? संबंधित कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक पथक नेमण्यात आले आहे का? दोष आढळल्यास जबाबदारी निश्चित केली जाणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 11 दिवसांच्या उपोषणानंतरच प्रशासनाने ठोस पाऊल का उचलले नाही असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। सुनील कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्यांची सुरक्षितता सुनिश्चित झाली असली तरी भुयारी गटार कामाच्या गुणवत्तेबाबत उपस्थित झालेले मूळ प्रश्न अद्याप कायम आहेत। त्यामुळे प्रशासनाने केवळ आंदोलनकर्त्यावर कारवाई करण्यापेक्षा त्यांच्या तक्रारीतील आरोपांची निष्पक्ष आणि तांत्रिक चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी पुढे येत आहे। स्वतंत्र दिवसासाठी दिवस बी आपण आमरण उपोषणाला बसलेला आहे आणि आताच आपल्या सहकारी मित्राने इथं आत्मदहन करून हे केलेलं आहे। ह्याच्या संदर्भात आपल्याला काय बोलायचं आहे? आज स्वतंत्र दिवस असून सुद्धा आमच्या आमरण उपोषण नगर परिषदेच्या कार्यालयासमोर चालू आहे। अद्याप नगरपालिका प्रशासन व मुख्य अधिकाऱ्यांनी गुत्तेदार इंजिनियरला पाठीशी घालत आमचं उपोषणसुद्धा उठवलं नाही। आम्हाला एक बारसुद्धा उपोषणदारी भेट दिली नाही। त्यामुळं आमच्या सहकारी मित्रांनी अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला। अजून न्याय भेटला नाही आम्हाला। 12वा दिवस हा उपोषणाचा आज आमचा। अजून कुणी आपल्याला विचारपूस करण्यासाठी आलेले नाही? आतापर्यंत कुणी आलं नाही। मग आता इथून तुमचं अजून पुढचं पाऊल काय राहील? आमचं इथून पुढं अजून आम्हाला उपोषण चालूच राहील। तुम्हाला कोणाच्या धमक्या ते भेटलेलं आहे का? धमक्या येतात जातात, धमक्या भेटतात, येतात जातात, टॉर्चर करतात। नेमकं कोण देऊ लागले धमक्या? मुख्य अधिकारी गुंडांना पाठविला धमक्या द्यायला। मुख्य अधिकारी। बरं।
त्या